यश राहत नाही महाराज. मग तरी आपल्याला पोरगी नको आहे. का नको पोरगी? काय नकोय पोरगी? दादा तुकोबाराजी आरती कन्याचं उदाहरण देत आहेत. भरपूर सांगायला एक्झाम्पल होतं, पण महाराज तुकोबाराजी कन्याच का निवडतायत, मुलगीच का निवडतायत? ऐका ना, एखाद्या पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत, लग्न संबंध जुळलेले आहेत, प्रसंग आहे तो हळदीचा, हळदीचा प्रसंग, डोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते दादा. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहता पण समोरचं काही दिसेना असा प्रसंग आहे. तिघच्या तिघ रडतात. कोण? नवरी पोरगी, नवरीची माय आणि नवरीचे वडील, तिघ लोक रडतायत. आता मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडते, मंडपात एखादी वस्तू कमी पडते म्हणून लोक सांगतात नवरीच्या बापाला, का हो दादा घरातून एखादी वस्तू लागते तेवढी काढून आणा ना. तो नवरीचा बाप घरात जातो. आता घरात कोणची वस्तू कुठे माणसाला माहिती नसतं म्हणून पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. जवळ गेला माणूस, जवळ गेला, बायकोला विचारायला लागला, का ग काहून रडायलीस? म्हणले काय नाही वदनी. ए वेडी, अगं तू रडते, खोटं कशाला बोलते? म्हणले नाही वदनी. ए तुला मंडपात कोणी काही बोललं का, कोणी रागवलं का तुझ्यावर, तुझा कोणी अपमान केला का? सांग ना मला, मी तुझा पती, मला सांगणार नाही, कोणाला सांगणार आहे? बाई म्हणते नाही वदनी तसं काय नाही. ए वेडी, अगं सांग ना काहून रडत्या? बाईच्या डोळ्यात अश्रू होते दादा. नवऱ्याला सांगायला लागली, स्वामी धनी खरं सांगू का, दीदीला हळद लागली तेव्हापासून दीदी सारखी रडते हो, हळद लागली तेव्हापासून दीदी सारखी रडते. फक्त तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो नवरीचा बाप सुद्धा रडत होता आणि पत्नीला सांगत होता, वेडी तू माय आहेस, तू 10 नाही 20 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मी नाही रडू शकत. जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला. मी जर का रडलो ना तर हा समाज सांगेल याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटकं करतोय. बरं का, मला नाही रडता येणार. तू माय आहेस, तू 100 बायांमध्ये बसून रडू शकते, मला नाही रडता येणार. दादा दोघं नवरा बायको रूम मध्ये रडतायत. रडून रात्र कशी बशी काढली. सकाळी दिवस उजळला, सकाळी दिवस उजळलाय. नवरीचा बाप कोट्यावर येऊन उभा आहे. भला मोठा मंडप, ते पकवानाचं जेवणाचं साधन बनतंय. कोणीतरी नवीन व्यक्ती जाते आणि त्या व्यक्तीनं नवरीच्या बापालाच विचारावं, का हो दादा हा भला मोठा मंडप, पकवानाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो माझ्या पोरगीचं लग्न आहे, पर अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःच काडीच कापतोय आणि परक्या व्यक्तीला दान करतोय ज्या पोराला मी बघितलं सुद्धा नाही. किती उदार अंतकरणाचे असतात पोरीचे मायबाप, किती उदार अंतकरणाचे. दादा आपण बँकमध्ये जातो ना, स्लिप भरण्यासाठी स्वतःची पेन नसली ना, एखादा दादा जर उभा असतो ना, त्याला सांगितलं काका पेन द्या ना, सर पेन द्या ना, ते पेन देतात ना, त्या पेनचं वरचं डवरं काढून घेतात हातामध्ये. का? 5 रुपयाचा पेन जर विसरून गेलो तर हा माणूस घेऊन जाईल. 5 रुपयाचा पेन सुद्धा कोणाच्या हातात माणूस देत नाही. ज्या पोरीला जन्माला घातल्यापासून 18 ते 20 22 वर्षाची करतो आणि त्या पोरीला एका परक्या पोराच्या स्वाधीन करतो. किती उदार अंतकरणाचे मायबाप असतात पोरीचे, नाही का? दादा लग्न वगैरे आटोपल्या, प्रसंग आहे तो विदाईचा. लग्न झालेला आहे, प्रसंग विदाईचा. नवरदेवाकडच्या बाया त्या पोरीला सांगत होत्या, पोरी चल आपल्याला निघावं लागतं. आत्या तुमच्या सोबतच येते, पण आत्या यायच्या आधी एकदा माझ्या माईला भेटते ना. बाकीच्या बायालाही वजनात असतात नवरदेवकडनं गेल्याच्या नंतर. काय भेटते तुझ्या मायला? अगं 18-20 वर्षाची होईस तोवर, 22 वर्षाची होईस तोवर तू मायबापकडेच होती ना. काय विचारायचंय? एवढ्या दिवसात तू विचारलं नाही का तुझ्या मायबापांना? हो ताई, एकदा माझ्या मायला भेटते आणि तुमच्या सोबत येते आत्या, एकदा. बॅग भरून तयार आहे, सगळी मंडळी मंडपात आहे, ओट्यावर माया. दादा ती भरलेली बॅग घराच्या बाहेर काढते, माईच्या जवळ जाते आणि माईच्या गड्याला मिठी मारते. बघा, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती मुलगी कधी आपली माय होते आपल्यालाच कळत नाही. पोरगी मायबापांना शिकवते मायबाप बनून, बरं आपली माय बनून आपल्याला शिकवते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो, एवढी हो विचारांना श्रीमंत असते पोरगी. माईला सांगते, आई
माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील गे, कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. नकळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे आई. किती भारी समजवते माय सुद्धा पोरीला सांगते, बेटा जा दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडं आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. दादा मायला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला लहानी बहीण उभी आहे. बहिणीच्याकडे धाव घेते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते, बहिणीला सांगते, ताई सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहीन ग. दीदी कशी जगेल मी तुझ्या वाचून. सवय झाली होती ग बाई, मी जर धुणं धुवायची ना, तू माझ्या आजूबाजूनं खेळायची ना, ती बघायची सवय झालेली आहे. मी भांडी घासायची, तू सहज खेळणं म्हणून माझ्याजवळ बसायची, तरी मला तुझी सवय झाली होती बाई. तू नसल्यावर मला कसं वाटणार आहे त्या घरामध्ये. दादा बहिणीला भेटलं गेलंय, मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते, भावाला सांगते, दादा महाकडनं जर मारलं गेलं असेल ना राजा, महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना, तर या बहिणीला माफ कर रे राजा. तो भाऊ म्हणतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो. ताई तू मला मारलं ना, मी त्या क्षणी विसरलो, पण रडायला एवढ्यासाठी येतंय. तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना नको कोपरा तुझी वाट बघेल दीदी, का तू कधी फिरून येतेस. दादा हे सांगत असताना ना नाही राहवलं जात. माझ्या कीर्तनात मी नेहमी अभंग घेतल्याच्या नंतर नेहमी लोकांना सांगतो, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. ज्यांच्या मुली गेलेल्या आहेत, ज्यांच्या जाणार आहेत ना, त्यांना कळतं ते दुःख. तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. दादा ऐका ना, त्या मंडपातल्या भावाला अपेक्षा होती का माझी ताई कधीतरी फिरून येईल म्हणून, पण माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 9 वर्षापासून वाट बघतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. ताई असा कोणता गुन्हा झाला आणि तू असा काय रुसवा धरून बसली माझ्यावर, का तू रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही. बाई प्रत्येक रक्षाबंधनला बहीण भावाला राखी बांधते, तुला माझी दया नाही का गई. दादा ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंतीच नका बघू, फक्त श्रीमंती नका बघू, ते लोक संस्कारी आहेत का ते पण बघा, मगच मुली द्या. का आज रविकिरण महाराज अभंग घेतल्याच्या नंतर प्रत्येक कीर्तनात रडतो. हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बहिणीवर, कोण्या बापावर, कोण्या मायेवर येऊ नये म्हणून माझा संदेश लक्षपूर्वक ऐका. पोरींचं लग्न करत असताना श्रीमंती बघण्यापेक्षा लोक संस्कारी बघा मगच लग्न करा. कारण माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. ते लोक पहिल्यांदा जेव्हा माझ्या बहिणीला बघायला आले आणि त्यांचा चेहरा बघूनच मी सांगितलं, म्हणलं पप्पा हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही. माझा बाप म्हणतो, का रे माझ्यापेक्षा तू जास्त पावसाळे खाल्ले आहेत का. आता आमच्यासारख्याने जर बापाच्या पुढे जायचं म्हणलं, तुमच्यासारख्या एखाद्या लोकांनी जर एखाद्या व्यक्तीने बघितलं, काय म्हणसान तुम्ही कसला कीर्तन कराय, लोकांना ज्ञान शिकवतो, बापाचं ऐकत नाही, 150 नाही. म्हणून आम्हाला मर्यादा पाळावी लागते. मी काहीच नाही बोललो. माझ्या बापानं लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. माझी बहीण पहिलं मूड, दुसरं मूड, तिसरं मूड फिरून गेली. आणि तेव्हा माझ्या वहिनीला सांगून गेली की वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत. घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. माझी बहीण चालली गेल्याच्या नंतर माझ्या वहिनीला सांगून, मग माझ्या वहिनीनं मला माझ्या भावाला बसवलं, आम्हाला सांगितलं आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. अरे म्हणलं भाभी तुम्ही तेव्हाच सांगायचं ना, म्हणलं मला. ताई सांगतो त्यांना का सांगू. मी पण बोलली की पप्पांना सांगा, पप्पा करतील काहीतरी. पण वडिलांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे घाबरतात बोलायला. बहीण माझी चालली गेली.
मग आता डायरेक्ट घ्यायला पाठवणं म्हणजे चुकीचं होईल नाही का. मी रक्षाबंधनचाच पिरियड बघितला आणि माझ्या ताईला घ्यायला माझ्या मोठ्या भावाला पाठवलं. माझा मोठा दादा गेला, बहिणीला घेऊन आल्याच्या नंतर मी तिला बसवलं. म्हणलं, कागद आहे, तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात, मग तू घरात चर्चा करायला पाहिजे ना. ती म्हणली, दादा काय सांगायचं, घरात सांगितल्याच्या नंतर पुन्हा घरातलं वातावरण जाईल, पप्पा रागवतील आणि रक्कम थोडी नाही ना, 10 लाख रुपये द्यायची आहे तर पप्पा रागवतील म्हणले, म्हणून मी नाही बोलली आणि त्या लोकांच्या मनातून निघून जाईल स्वार्थ. म्हटलं, बाई जे लोक 4-5 महिन्यातच तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत ते लोक कसे असतील याच्यावर अंदाज लावून घेतला. म्हणलं, तू आता जाऊच नको. मी माझ्या बहिणीला थांबवलं, म्हणलं, ताई तू आता जाऊच नको. दादा बरेच दिवस निघून गेले. मी गुजरातमध्ये कीर्तनाला गेलो, माझा दादा ड्युटीला चालला गेला, माझे वडीलही बाहेर गावी चालले गेले आणि मागे माझ्या बहिणीला तिच्या मालकाचा फोन आला. तिला म्हटलं की रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये. माझ्या ताईनं मला फोन केला, दादा मला जावं लागते, तुझ्या दाजींचा फोन आला. म्हणलं, काय झालं. माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे, मला जावं लागेल. म्हणलं, ताई नको ग जाऊ. ती म्हणते, दादा नको घडायला, असं जर घडलं माझी सासूलाच जर काही झालं आणि मी जर तिथं नसेल तर लोक मलाही बोलू देणार नाही, तुलाही बोलू देणार नाही, मला जाऊ दे. म्हणलं, दादा मी दोघं हात जोडले. तिला सांगितलं, बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तू निर्णय तू घे म्हणलं. आता माझ्या ताईला सांगितल्याच्या नंतर माझ्या ताईनं बॅग भरली, माझी बहीण चालली गेली. त्यांना राधामानं स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवणं वगैरे आटोपली आणि 10:30-11 वाजेच्या सुमारास तिला विचारलं, अगं पैसे आणलेत का. माझ्या बहिणीनं सांगितलं, धनी तुम्ही एवढ्या घाई फोन केला. माझा लहान दादा कीर्तनाला गुजरातमध्ये, मोठा दादा ड्युटीला, माझे वडील बाहेर गावी होते, तुम्ही म्हणत होते माझ्या मायची तब्येत सिरियस आहे म्हणून मी घाई निघून आले. दादा काही लोक स्वार्थी असतात आणि त्यांची बाजू स्वार्थाची तरी त्यांची खरी वाटते त्यांना. ठीक आहे, आपण त्यांच्या मते विचार करूयात. जर त्यांच्या मनासारखं झालं नाही, त्यांना पैसे भेटले नाही म्हणून 1-2 चापट मारले असते तर काही वाटलं नसतं. पर त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. दादा मारायला सुरुवात केली. माझ्या ताईला एवढं मारलं. मारता मारता माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जे 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, तो भिकारी जसा भीक मागतो ना, ताई 2 दिवसापासून पोटाला अन्न नाहीये, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या, ओ जोराची भूक लागली. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, बरं मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी तो नराधम मारतच होता. दादा माझी ताई गल्लीत त्या लोकांना आवाज देत होती, काका बाबा मामाजी कोणीतरी वाचवा ना, तुम्ही तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून तरी मला वाचवा ना काका, कुणीतरी दया करा ना, कुणीतरी वाचवा ना, मला मारून टाकतील लोक. माझ्या ताईचा आवाज गल्लीतले लोक ऐकतील म्हणून त्यांना नराधमानं कापडाचा बोळा माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबला का तिचा आवाज बाहेर नाही निघायला पाहिजे. आता हातही उचलला जात नाही, पायही उचलला जात नाही, आता आवाजही देता येत नाही. त्यांना नराधमानं माझ्या ताईच्या गळ्यात दोर टाकला, खेचत जिन्यानं घेऊन गेला. दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील, या घराचा एक काना न कोपरा तुझे वाट बघेल. दादा माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ 9 वर्षापासून वाट पाहतोय. अक्षय तृतीयेला येत नाही, भाई बीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. ताई असा कोणता राग धरून बसली ग बाई, तुला माझी दया नाही का ग येत. अगं तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलई नेमक खाली असते का ताई, तू कधी येते राखी बांधायला. दादा भावाला भेटलं गेलं, अंतिम शिखर आहे बापाचं. बापाच्या प्रेमाची लांबी मोजता येत नाही आणि रुंदी मोजता येत नाही. बापाच्याकडे धाव घेते पोरगी, बापाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला समजवते, पप्पा मी तर चालली हो सासरी, पर पप्पा ऐका ना, माझ्या माईवर नका रागवत जाऊ, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या माईवर रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो, नका रागवत जाऊ.
माझी माय जेवण सुद्धा करत नाही. मी होती तोपर्यंत तिला समजवायची, तिला जीव घालायची. आता मीही चालली जाईन, माझ्या माईला कोण समजून घेणार आहे पप्पा? तुमच्याशिवाय माझ्या माईचं इथं कोणीच नाही, तुम्ही तरी समजून घेत जाओ पप्पा. एवढ्या हक्कानं आणि एवढ्या प्रेमानं फक्त मुलगी समजवते दादा, मुलगा नाही. तो बाप पोरीला सांगतो, बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासरा नाही वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन, असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना भेटले गेले दादा. मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती. पोरगी बैलगाडीमध्ये बसली. बैलगाडीचं तोंड पुढे पण पोरगी मागं बघत होती. का? डोळ्याला दिसेल तोपर्यंत माहेर बघायचं, डोळ्याला दिसेल तोपर्यंत माहेर बघायचं. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी मागं फिरू फिरू बघत होती. बसलेल्या बायकांना सांगत होती माहेर सासरकडच्या, ताई ते जे घर दिसतंय ना, ते जे घर दिसतंय ना, ते महाबापाचं. पोरगीला माहिती आहे, जन्माला आलेल्या बाळची जशी नाळ खणल्याच्या नंतर माईपासून त्याला वेगळं केलं जातं, ठीक त्याप्रमाणे मी आता माहेरपासून दूर होणार आहे. माहेर माझ्यासाठी परकं होणार आहे. एकदाच मला माहेर डोळे भरून बघायचं. बैलगाडी पुढं जाते, पोरगी फिरू फिरू पाहते आणि एक सांगते, ताई ते घर दिसतंय ना, ते महाबापाचे. वात्या ती गली दिसते का, ती पूर्ण माझ्या काकाबाबांची आहे. बैलगाडी पुढे गेली, एक गुर्राकी गुरं चारत होता. त्या गुर्राक्याला बघून पोरगी सांगायला लागली, आत्या तो गुर्राकी दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, माझ्या बापाच्या गावाचा. अजून पुढे गेली बैलगाडी, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता. त्या मेंढपाळकडे बघितलं आणि पोरगी सांगते, आत्या तो मेंढपाळ दिसतोय का, तो माझ्या बापाच्या गावाचा, माझ्या माहेरचा. डोळे भरून माहेर बघायचंय बस. बैलगाडी पुढे गेली, आता काही दिसत नाही. ऐन अरण्यात बैलगाडी दादा, आता गुर्राकी दिसत नाही, मेंढपाळ दिसत नाही, गावातलं कोणीच दिसत नाही. हो, ऐन अरण्यात बैलगाडी, फक्त तेवढा मंदिराचा ध्वज उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि त्या बायांना सांगत होती, आत्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई, तो माझ्या माहेरचा, माझ्या बाप्पाच्या गावाचा. बैलगाडी पुढं जाते आणि पोरगी फिरून फिरून मागं पाहत्या. तो प्रसंग माझ्या तुकोबरायाने बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सांगावा.